त्रेचाळीस लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठ्याची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या होत असलेली तस्करी रोखण्यात ग्रामीण पोलिसांना यश। सोग्रस फाटा तालुका चांदवड परिसरात 43 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांचे आदेशानुसार तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक ते धुळे बाजूकडे जाणारे एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची बातमी मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 5/4/2024 रोजी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा परिसरात वाहन तपासणी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित तसेच गोवा राज्य निर्मित व केवळ गोवा राज्यातच विक्रीकरिता असलेला खालील वर्णनांचा व किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून एका टाटा ट्रकसह जप्त केलाय। ही कारवाई मुंबई आग्रा महामार्ग सोग्रस फाटा तालुका चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी करण्यात आली असून वडनेर भैरव पोलीस स्टेशन येथे गुर नंबर 95/2024 भादवी कलम 420, 465, 468, 471 सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ)(ई) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जप्त मद्यसाठा गोवा राज्य निर्मित रॉयल ब्लू व्हिस्कीचे 848 बॉक्स, किंमत रुपये 43,08,000। जप्त वाहन व साहित्य टाटा कंपनीचा ट्रक MH15H 6361 व मोबाईल फोन, किंमत रुपये 18,06,000। एकूण मुद्देमाल 61,06,800 रुपये। सदर गुन्ह्यातील आरोपी नाव पदमसिंग कैलास बजाड, वय 35, राहणार जडकू, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, हल्ली राहणार अश्विन नगर, सिडको, नाशिक। यातील आरोपी पदमसिंग कैलास बजाड याने गोवा राज्यातून मद्यसाठा ट्रकमध्ये भरून बिल न बनविता ट्रकमध्ये अमोनियम क्लोराईड टाईप पावडरचा माल असल्याचे भासवून त्याचे बनावट बिल पावत्या तयार करून त्या खऱ्या असल्याचे भासवून अवैधरित्या विदेशी मद्य विक्रीच्या उद्देशाने स्वतःचे कब्जातील ट्रकमध्ये वाहतूक करताना मिळून आला। त्यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदर आरोपीस माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्याची 6 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश शिंदे व अंमलदार करीत आहेत। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोडे, पोलीस हवालदार नवनाथ सानप, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, प्रवीण गांगुर्डे, पोलीस नाईक हेमंत गिलबिले, विनोद टिडे, विश्वनाथ काकड, प्रदीप बहिरम, कुणाल मोरे, नवनाथ वाघमोड यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड। सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सर्व ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे आणि त्यामध्ये अवैध दारू, अवैध गुटखा वाहतुकाची कारवायांसाठी आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे। त्या मोहिमेअंतर्गत काल दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी आम्ही नाशिक जिल्ह्यामधून वाहतूक होत असलेला अवैध मद्यसाठा पकडलेला आहे। तो मद्यसाठा अंदाजे 43 लाख किमतीचा आहे। त्यासोबतच आम्ही एक आयशर गाडी सुद्धा पकडलेली आहे, तिची किंमत अंदाजे 18 लाख आहे। असा टोटल 61 लाखांचा मुद्देमाल यामध्ये अवैध दारू ही आम्ही काल पकडलेली आहे। सदर माल हा गोव्यामध्ये प्रोडक्शन झालेला होता आणि तो पुढे गुजरातकडे जात होता।
ती आम्ही इंटरसेप्ट करून पकडलेली आहे आणि यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि इतर सर्व आरोपींचा तपास सुरू आहे. गुन्हा करण्याची पद्धत, त्यांनी गुन्हा कसा केला, त्यामध्ये कोण कोण सहभाग होतंय ते सर्व आता आम्ही त्याचा शोध लावत आहे आणि ही काल अशी आम्ही कारवाई केलेली आहे. कसं कनेक्शन होतं हे सगळं आपल्या बुद्धीचं किंवा कोणत्या शहरांमध्ये तो अ, हा माल जो आहे तो गोवा राज्यांपुरताच मर्यादित आहे. तिथून तो कोल्हापूरला आला. कोल्हापूरवरून मालेगावला तो माल येणार होता. तिथे ड्रायव्हर बदली करून पुढे तो गुजरात राज्यामध्ये जाणार होता. तर ती गाडी आपण मुंबई आग्रा हायवेवर काल पकडलेली आहे. कोणते बिलं आहेत ते जे कदाचित ओरिजिनल असतील किंवा डुप्लिकेट असतील, पण कोणत्या नावाने आहेत? त्याच नावाची बिल्टी आहे. बेल्टी ज्या नावाचा माल आहे तो. बरं सर, डिलिव्हरीचा पत्ता सांगता येईल का? म्हणजे कुठे डिलिव्हर करायचं होतं? म्हणजे गुन्हा करण्याची पद्धत अशी आहे, कोल्हापूरवरून गाडी निघते, ड्रायव्हरला ती गाडी कोल्हापूरला हँडओव्हर करतात. कोल्हापूरपासून हा आरोपी गाडी मालेगावपर्यंत घेऊन जाणार होता. मालेगावला ड्रायव्हर एक्सचेंज होणार होता. त्यामुळे या आरोपीला सुद्धा निश्चित डेस्टिनेशन माहीत नाही, पण आम्ही सीडीआर अनालिसिस आणि इतर गोष्टीवर हे कन्फर्म झाले की गाडी गुजरातला चालली होती आणि गोव्यावरून आलेली आहे. म्हणजे दारू ड्रायव्हरला हे सुद्धा माहीत नाही की ह्या गाडीत काय आहे. ही गाडी सिंडेट होती, ती गाडी न्यायची, मालेगावला जायचं, पोचलं की फोन कर, तिथं दुसरा ड्रायव्हर ती गाडी ताब्यात दिसतो, पुढे घेऊन जाईल. म्हणजे प्राथमिकदर्शनी चालकाला सुद्धा माहिती नसावी असं तुमचा अंदाज आहे? हो. पण सर ते बिल्टीवर काय लिहिलेलं होतं? रॉयल ब्लू नावाची बिल्टी आहे. नाही काय माल आहे त्याच्यामध्ये?